शिवाजी महाराज आणि महादेवाची कृपा. एक लोककथा. एका वेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह सह्याद्रीच्या जंगलात होते. मुघल आणि आदिलशाही सैन्य त्यांना पकडण्यासाठी शोध घेत होते. महाराज आपल्या मोजक्या मावळ्यांसह एका दुर्गम जंगलातून मार्गक्रमण करत होते, पण शत्रूंचा वेढा असल्याने त्यांना पुढे जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. रात्र होत आली, आणि महाराजांनी एका घनदाट जंगलातील एका उंच डोंगरावर थांबण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी एक जुने शिवमंदिर होते. महाराजांनी तेथे प्रवेश केला आणि भगवान महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक होऊन प्रार्थना केली. हे भोलेनाथ, माझ्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि या धर्मयुद्धात तुझा आशीर्वाद असू दे. तूच आता मार्ग दाखव. अचानक, एक वृद्ध साधू तेथे आले आणि त्यांनी महाराजांना सांगितले, राजा, तुझे कार्य धर्मासाठी आहे. महादेव तुझ्यावर प्रसन्न आहेत. संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मंदिराच्या मागील गुहेतून जातो. तो गुप्त मार्ग तुला शत्रूंपासून वाचवेल. शिवाजी महाराजांनी साधूंच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि गुहेचा शोध घेतला. आश्चर्य म्हणजे, मंदिराच्या मागे खरोखरच एक अज्ञात गुहा होती, जी एका सुरक्षित जागी नेऊन पोहोचवते. महाराज आणि त्यांचे मावळे त्या गुप्त मार्गाने बाहेर पडले आणि शत्रूंच्या वेढ्यातून सुरक्षित सुटले. जेव्हा महाराजांनी पुन्हा त्या साधूला धन्यवाद देण्यासाठी मंदिराकडे पाहिले, तेव्हा तो साधू कुठेच दिसला नाही. हे पाहून मावळ्यांना खात्री पटली की तो साधू कोणी साधासुधा नव्हता, तर तो स्वतः भगवान महादेवच होते, ज्यांनी आपल्या भक्ताला संकटातून मार्ग दाखवला. शिक्षण. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपले कार्य धर्मसंकल्पनेशी जोडलेले असते, तेव्हा ईश्वर स्वतः मार्ग दाखवतो. शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्यांना महादेवानेच संकटातून मार्गदर्शन केले, हे भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली? नक्की कळवा आणि कमेंट करा. जय भवानी, जय शिवाजी.